पैसे कसे वाढवायचे ना, हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतोय. का? आमच्याकडे पैसे येतात महिन्याला, आम्ही ते ठेवतो पण एफडी करतो किंवा काहीतरी वेगळ्याच गोष्टी होतात. तर आमचे पैसे वाढत नाहीत आणि हे आम्ही बरीच वर्ष झालं नोकरी करतोय, 10, 15, 20 वर्षाचं, पण हातात अजूनही काही नाहीये. तर सगळ्यात मोठी चूक काय होते, आमचा महिन्याला पगार आल्यानंतर आम्ही पहिला सगळे खर्च करतोय आणि जर का पैसे राहिले तर आम्ही ते सेव्हिंग किंवा गुंतवणूक करण्याचा विचार, आणि ते पण कुठं चुकीच्या गोष्टींमध्ये, मनी बॅक मध्ये किंवा बाबा ते एफडी मध्ये अशा ठिकाणी केलेलं असतं. जर तुमचे पैसे वाढवायचे असतील तर महिन्याला पगार झाल्या झाल्या, पगार ठीकठाक असेल तर 20% पैसे साईडला ठेवायचे, चांगल्या पद्धतीने गुंतवणूक करायची. आणि जर पगार कमी असेल आणि नवीन असाल वगैरे तर तुम्ही पहिला 10% काढायचे. चला मी म्हणतो 15-20 हजार जरी पगार आहे तर पहिला 2,000 रुपये त्यातनं बाहेर काढायचे आणि ते गुंतवणूक करायचे. उरलेल्यांमध्ये महिना तुमचा चालवा. कसा चालवायचा, काय चालवायचा हे तुम्ही त्यात शिकालच. जर तुम्ही 20,000मध्ये तुमचं घर चालवत असाल ना, तर 18,000मध्ये चालवायला शिकलंच पाहिजे. जर अशी गुंतवणूक करायला सुरू झालं तर ते नंतर पुढे जाऊन 15-20 वर्षांनी खूप पैसे होतात, मग ते करोडोंमध्ये होतात. ही मोठी चूक आहे, लोक आज करतात की आल्या पगार झाल्या झाल्या पहिला खर्च करतात आणि गुंतवणूक शेवटी. तर मी म्हणेन जर पैसे वाढवायचे असतील तर पगार झाल्यानंतर पहिला ते गुंतवायचे असतात आणि मग बाबा उरलेले खर्च करायचे आहेत. अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती मिळतील.